नमस्कार, मी प्राध्यापक कमल पवार. आपल्या धर्म, नीती आणि तत्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण भेटणार आहोत गोरक्षक, प्राणीमित्र शरद गाडे यांच्याशी. तर शरद सर, आपलं सर्वप्रथम स्वागत आहे. जय श्रीराम, जय गोमाता. तर तुमचं पूर्ण नाव सांगा आणि तुमचं गाव कोणतं आहे ते सांगा आम्हाला. माझं नाव शरद धनंजय गाडे. मी विडणीचा रहिवासी आहे, तालुका फलटण, जिल्हा सातारा. तुमचं शिक्षण कुठे झालं, कितवीपर्यंत झालं? माझं शिक्षण 12वी पर्यंत झालेलं आहे आणि सुरुवात गावापासून झाली. गावात होतं शिक्षणानंतर पिंपळत फलटण. बरं. आणि त्यानंतर आता तुमचा हा झाला शैक्षणिक प्रवास, परंतु तुम्हाला प्राण्यांची आवड किंवा प्राण्यांच्या विषयी काम करणं, तुम्ही सर्पमित्र पण आहात, तुम्ही गोसेवा पण करतात, गोरक्षणाचं पण खूप मोठं फलटण तालुक्यात तुमचं काम आहे. तर या इकडं कसं वळाला तुम्ही या क्षेत्रामध्ये? सर्वप्रथम वळायचं म्हणजे मी ह्या सर्व क्षेत्रात माझा फॅमिली, माझा भाऊ, भाऊराव कुदळे असतील. मी सर्वात पहिल्यांदा हिंदू देवदेश धर्माच्या कामात आलो. कसा 2019 साली माझा मोठा भाऊ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS चा एक स्वयंसेवक आहे. तो मला म्हटला की बाबा फलटणला ही आहे बैठक आहे, बैठकीला चल. 2019 साली मी बैठकीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पहिल्या बैठकीला तिथं आलो. तिथं आल्यानंतर बैठक झाली, हे झालं. मग मला समजलं देवदेश धर्म काय आहे, आपल्या धर्मावरती काय आघात होतात, आपण काय केलं पाहिजे काय. मग तिथून मग हळूहळू करत करत मी कार्यात आलो. पहिल्यांदा कार्यात आलो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS. तिथून नंतर मी फलटणच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी स्वप्नील साळुंके, महेश पवार यांच्या भेटीत गेलो. तिथून मग मी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचं कार्य करायला लागलो फलटण तालुक्याभर, गावभर, तालुक्यामध्ये पूर्णपणे. तिथून मग मला कार्याची आवड निर्माण झाली गोरक्षणाची. हळूहळू गोरक्षण, लवजिहाज असेल, या दोन गोष्टीवरती मी कार्य करत करत हळूहळू माझा म्हणजे पुढचा प्रवास चालू झाला. याच्याबरोबर गोरक्षणाबरोबर तुमचा काय व्यवसाय, दुसरं काय करता तुम्ही? माझा व्यवसाय स्टील किचन ट्रॉलीचा आहे व्यवसाय, माझा मूळ व्यवसाय. आणि शेती आहे. हां, श्रम किचन ट्रॉली म्हणून माझा स्वतःचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. बरं. आणि शेतकरी कुटुंबातून तुम्ही येतात? हां, सर्वसामान्य शेतकरी कुटुंब. या गोरक्षणाच्या कामामध्ये तुम्हाला कोणाचं मार्गदर्शन लाभलं किंवा कोणाची प्रेरणा भेटली ज्यांच्यामुळे तुम्ही बघून या क्षेत्राकडे वळाला गोसेवेच्या? मी म्हणजे मला मार्गदर्शन आणि प्रेरणा म्हणजे हुडकीचे पंडितदादा मोडक, त्यांना मी गुरु मानतो गोरक्षण क्षेत्रात. माझे पंडितदादा मोडक असतील, विश्वासराव भोसले असतील, मिलिंद जेगबोटे असतील, निखिल दरेकर असतील, भाऊराव कुदळे असतील. मी अशा थोर मोठ्या मोठ्या लोकांना किंवा आपले आयोगाचे हे असतील अध्यक्ष शिखरजी मुंदडा साहेब किंवा आशुजी जैन असतील, निलेश जागळे वकील, त्यांना मी माझ्या आदर्शस्तंभ किंवा प्रेरणास्थान मानतो. त्यांना मी त्यांच्याकडून बघून हळूहळू कार्यात आलेलं आहे गोरक्षणाच्या. गोरक्षण करताना तुम्हाला कुटुंबाकडून कधी काय सल्ला किंवा मार्गदर्शन केलं जातं का? हां, वारंवार केलं जातं. सर्वप्रथम म्हणजे मला सांगा, माझे वडील आहेत अपंग, लहानपणापासून अपंग आहेत. माझ्या घराची जबाबदारी माझ्यावरती आहे. माझी आई आहे आणि मी शेतकरी कुटुंबातला आहे. घरच्यांनी एवढं सांगितलंय, आई, गाय आणि ताई. म्हणजे तुझ्याकडून एक गाई वाचली तर ते पुण्याचं काम, एक ताई लवजिहासारख्या प्रकरणातून वाचली तर ते तुझ्याकडून पुण्याचं काम. पण हे काम करत असताना तू सुद्धा स्वतःचा जीव राख. जर तू राहिला, तू वाचला तर पुढं गाई वाचेल. आणि समाजातील लोकांना गोसेवेकडं वळण्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? समाजातील लोकांना गोसेवेकडे वळण्यासाठी सर्वप्रथम म्हणजे माझा एक सल्ला आहे की कोणताही कसाही गाय पाळत नाही. गाय पाळतो तो सर्वसामान्य शेतकरी. जर शेतकऱ्याने कसायला गाय नाही विकली तर कसाही गाय कत्तलखान्यात नेऊच शकत नाही किंवा कत्तलखान्यात कापाय आणू शकत नाही. बरोबर. त्याच्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांनी बाबा गोरक्षक असतील, गोसेवक असतील किंवा स्थानिकच्या गोशाळा असतील. आता आपल्या तालुक्यात स्थानिकच्या 2 गोशाळा आहेत. एक जिरपवाडीमध्ये आहे, एक राजाळ्यात आहे भोसले साहेबांचे. व तुम्ही तिथं नेऊन ते लहान वासरे असतील, गायी असतील, काय असतील, देशी गोवंश तो तिथं नेऊन जमा करा. किंवा स्थानिकचे गोरक्षक आहेत. आज आपल्या तालुक्यात नाव बोलतो फलटण तालुक्यात 60-70 गोरक्षक आहेत, गोसेवकाचं काम करतात. मग तुम्ही त्यांना संपर्क साधा, त्यांच्या संपर्कातून आम्हाला सांगा. आम्ही तुमच्या घरी येऊन तुमचं गोधन जे असेल ते आणू, गोशाळेत सोडू किंवा अदर कोणाला सांभाळण्याची, गाई सांभाळण्याची आवड असेल तर त्यांनाही देऊ. माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे की खसायांना गाई देऊ नका. शेतकऱ्यांना आवाहन केलंय की
गाई गोशाळेमध्ये द्या. दुसरी गोष्ट म्हणजे कोणताही कसाई जो म्हणतो माझा व्यापार आहे, व्यापारासाठी शेतकऱ्यांकडून गाय घेतो, शेतकऱ्यांची दिशाभूल करतो. थोडक्यात सांगत शेतकरी काही खसाई असतील, खसाईंच्या बरोबर आता काही नंदेवाली समाजातील पण लोक आहेत ज्यांना आपण नंदेवाले म्हणतो, पण ते पण शेतकऱ्यांचे बोळ्यावाबड्या शेतकऱ्यांचे सर्वसामान्य शेतकऱ्यांची दिशाभूल करतात आणि ते गाई खरेदी करतात बाबा खसाईने कुठं शेतकऱ्यांकडून, पुढे तीच गाई खसायला पण देतात. शेतकऱ्यांनी गाई विकताना ज्याला गाई विकल त्याची पुरेपूर चौकशीही करावी की जेणेकरून लाडात लहानाची मोठी केलेली गाई कत्तलखान्यात जाऊ नये. आणि विकायची जर झाली भाकड गाई असेल, दूध देत नसेल, गाभणी राहत नसेल, तर आम्हाला संपर्क साधा. आम्ही ती गाई मरेपर्यंत गोशाळा सांभाळ करू त्या गाईचा. ठीक आहे. आणि गोरक्षण ज्यावेळेस तुम्ही करत असता, गोरक्षकाचं काम खरं तर हे जीवावर उदार होण्याचंच काम आहे. जीव तर हातावरती घेऊनच तुम्हाला हे काम करायला लागतं. गोरक्षक किंवा गोसेवा किंवा गोसंवर्धनाचं काम असेल तर हे काम करत असताना तुमच्या मनात कधी भीती वाटत नाही का, किंवा असे काय प्रसंग तुमच्यामध्ये उद्भवतात किंवा काय प्रश्नांना तुम्हाला सामोरं जावं लागतं गोरक्षकांना, पूर्ण गोरक्षकाच्या तुमच्या टीमला, किंवा त्याचं सांगू शकाल तुम्ही? गोरक्षण म्हणजे माणसं म्हणतात ना, गोरक्षण करणे म्हणजे जीवावर बेतणारा खेळ. हा खेळ आम्हाला मान्य आहे कारण आम्ही रोज ह्या खेळात खेळतो. पण एक समजात मोठी अडचण आणि अडथळा जर म्हणला ना, ज्या वेळेस एखाद्या गाडीचा पाठलाग करतो आम्ही, खसांच्या गाड्या असतात बाबा, मटणाची गाडी असते तर त्या गाडीच्या पाठीमागे 1-2 गाड्या असतात त्यांच्या स्पॉटिंगच्या गाड्या. मग आपल्याकडे सर्वसामान्य कुटुंबातली मुलं आहेत. समजा गोरक्षण करणार म्हणजे असा कोण मोठा नाही, किंवा PSIचा पोरगा किंवा सरकारी कर्मचाऱ्याचा मुलगा, डॉक्टरांचा मुलगा किंवा एखाद्या आमदार खासदाराचा मुलगा गोरक्षण करत नाही. कारण चळवळ ही नेहमी झोपडीतून सुरू होते. हे त्याचं वाक्य. त्याच्यामुळे ना सर्वसामान्य कुटुंबातली मुलं असल्यामुळे, किंवा मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे, काय होतं आमच्याकडे असतात 2 व्हीलर गाड्या, ह्यांच्या असतात कसा यांच्या 4 व्हीलर गाड्या. म्हणजे एखाद्या पोराला गाडी अंगाव घाल, गाडी दाब, किंवा गाडीतनं काचतनं अर्ध बाहेर निघून त्याला आणखीन मारहाण कर, अशाही गोष्टी होतात गोरक्षकांना. मग ती गाडी पकडणं अवघड होतं. पोलिसांना माहिती दिली की पोलिसांचं 100% सहकार्य भेटतं, पण खसाई पोलीस येईपर्यंत गाडी कधी थांबवत नाही. मग डायल 112ला कॉल देऊन सर्वप्रथम म्हणजे आम्ही काय करतो, डायल 112ला कॉल देतो गाडीची माहिती, सदर गाडीची. स्थानिक लेवल आता फलटणला, ग्रामीण सध्या फलटण पोलीस स्टेशन इथे येते. समजा मला आज खाली गाडी पकडायची राजुरी किंवा त्या भागात गाडी पकडायची, मग हे अंतर 30 किलोमीटर जास्त, 25-30. मग यायला जो वेळ जातो त्यात मग कसंही गाडी काढून जातात, पोरांना जेव्हा मारहाण होते, हे प्रकरण होत राहतात. त्याच्यामुळे हा जीवावर बेतणार. पण एवढं आहे, आपल्या हातून एक गाई वाचली तर खूप लाख मोलाचं पुण्य आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी हे म्हणलेलं आहे, गायीची रक्षा करणं म्हणजे सौभाग्याची आणि लाख मोलाची गोष्ट आहे. आणि तुम्ही गोरक्षकांना बरोबरच गोसेवेबरोबर तुम्ही सर्पमित्र पण आहात. त्या क्षेत्राविषयी तुम्ही काय सांगणार? मी सर्पमित्र आहे. सर्वप्रथम मी शेतात राहतो, त्याच्यामुळे शेतकरी असल्यामुळे सापाची आणि आमची एक जवळकी आणि आपुलकीचं नातं आहे. मग काही लोक मारतात सापांना, पण साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे. कारण उसाला लागलेला उंदीर हा खाणारा दामन जातीचा साप किंवा साप, म्हणजे त्याच्यामुळे शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान हा साप कमी करतो, जरा थोडक्यात सांगायचं. त्याच्यामुळे सर्पमित्र पण आहे. आणि शेतात साप निघतात किंवा रानात वस्ती आहे आजूबाजूला साप निघतात, तिथून मला हळूहळू आवड झाली की बाबा महादेवाच्या देवळात जाऊन आपण तिथं बघतो तर तिथं पण साप, तिथं पण नंदी आहे. मग तिथं देवाला जाऊन हात जोडण्यापेक्षा इथं लोक जे मारतात सापाला किंवा गाईला, बैलाला, नंदीला, ते वाचवणं, हे वाचवणं लाख मोलाची गोष्ट आहे. हे माझ्या दृष्टिकोनाने योग्य वाटतं. एखादा जीव वाचवणं हेच चांगलं काम किंवा पुण्याचं काम म्हणायला हरकत नाही. ओके. तर आज आपण भेटलेलो आहोत शरद गाडे, जे की गोसेवक आहेत, प्राणी मित्र आहेत. फलटण तालुक्यामध्ये त्यांची एक टीम आहे जी की गोरक्षणाचं खूप मोठं चांगलं काम करत आहे, पुण्याचं काम करत आहे. शरद भाई आपल्याबरोबर बोलले त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो.